धनु राशी 17 ते 23 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशीफल। एक पाऊल घराच्या चौकटीबाहेर टाका, कारण तुमचे पुढचे भाग्य कदाचित तिथेच तुमची वाट पाहत आहे। नमस्कार धनु राशीच्या प्रिय बांधवांनो, आपल्या या खास साप्ताहिक राशी भविष्यामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। धनु राशीच्या लोकांनो, 17 ते 23 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी केवळ परिस्थिती बदलण्याचा नाही, तर तुमची दृष्टी बदलण्याचा आठवडा ठरू शकतो। कधी कधी आयुष्यात आपण एका जागी उभे राहून खूप मोठे निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो। समोरचा रस्ता दिसत नसतो तरी आपण पुढे जायचा प्रयत्न करत असतो। मनात अनेक इच्छा असतात, पण त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य वेळ, योग्य व्यक्ती किंवा योग्य संधी मिळत नाही। आणि मग हळूहळू आपण स्वतःला सांगू लागतो, कदाचित हे माझ्यासाठी नाही, कदाचित माझे नशीबच असे आहे, कदाचित आता काही बदलणार नाही। पण धनुराशीच्या लोकांनो, तुमच्या राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे पुढे पाहण्याची क्षमता। तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक छोटासा आवाज असतो, एकदा पुन्हा प्रयत्न करून पाहूया, आणि हाच आवाज या आठवड्यात अधिक मजबूत होऊ शकतो। 17 ते 23 ऑगस्टच्या काळात तुम्हाला एखादी नवीन दिशा दिसू शकते। ती दिशा नोकरीची असू शकते, व्यवसायाची असू शकते, शिक्षणाची असू शकते, प्रवासाची असू शकते किंवा अगदी तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकते। कदाचित तुम्ही एखाद्या ठिकाणी जाण्याचा विचार कराल, कदाचित एखाद्या दूरच्या व्यक्तींशी संपर्क होईल, कदाचित इंटरनेट, सोशल मीडिया किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमार्फत तुम्हाला अशी माहिती मिळेल जी पुढे तुमच्यासाठी उपयोगी ठरेल। आणि विशेष म्हणजे तुमच्यासमोर येणारी प्रत्येक संधी लगेच मोठी दिसेलच असे नाही। काही संधी छोट्या स्वरूपात येतात। एखादा फोन, मेसेज, ओळख, निमंत्रण किंवा एखाद्या व्यक्तीने दिलेला सल्ला, एखादा नवीन कोर्स, एखादा प्रवास किंवा मनात आलेली एखादी नवीन कल्पना, पण या छोट्या गोष्टीच पुढे मोठ्या बदलाचे कारण बनू शकतात। या आठवड्याचा खास संदेश, सीमा वाढवा। धनुराशीच्या लोकांनो, तुम्हाला स्वतःची क्षमता कदाचित तुमच्यापेक्षा इतर कमी लोक समजत असतील। काही जण तुम्हाला म्हणतील, हे तुझ्याकडून होणार नाही, इतका मोठा धोका घेऊ नकोस, तुझ्यासाठी हे क्षेत्र नाही, आता नवीन सुरुवात करून काय उपयोग। पण या आठवड्यात तुम्ही या आवाजांपेक्षा स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याची शक्यता आहे, कारण तुमच्या आयुष्यात एक गोष्ट स्पष्ट होऊ शकते, माझ्या आयुष्याची मर्यादा दुसऱ्यांच्या मताने ठरत नाही। तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचं असेल तर शिका, नवीन काम सुरू करायचे असेल तर त्याची तयारी करा, प्रवास करायचा असेल तर योग्य नियोजन करा, नोकरी बदलायची असेल तर पर्याय शोधा, व्यवसायाचा विचार करायचा असेल तर अभ्यास करा, आणि एखादे स्वप्न खूप जुने असेल तर त्याला पुन्हा एकदा संधी द्या। प्रवास आणि दूरच्या ठिकाणाशी संबंध। धनु राशीसाठी हा आठवडा प्रवासाच्या दृष्टीने विशेष असू शकतो। अचानक प्रवासाची योजना बनू शकते, कामानिमित्त दुसऱ्या शहरात जाण्याची संधी मिळू शकते, काहींना नातेवाईक किंवा मित्रांना भेटण्यासाठी प्रवास करावा लागू शकतो, दूरच्या व्यक्तीशी संपर्क होऊ शकतो, काही जण परदेश, दुसरे राज्य किंवा दूरच्या शहराशी संबंधित एखाद्या संधीचा विचार करू शकतात। हा प्रवास फक्त फिरण्यासाठी असेलच असे नाही, काहींसाठी प्रवास म्हणजे नवीन संधीची सुरुवात असू शकते। म्हणून प्रवासाशी संबंधित एखादी संधी आली तर तिच्याकडे सकारात्मक नजरेने पहा, पण नियोजनाने सुरक्षितता नक्की लक्षात ठेवा। नोकरी आणि करिअर। नोकरी करणाऱ्या धनुराशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यात नवीन जबाबदारी आणि नवीन शिकण्याची संधी महत्त्वाची ठरू शकते। तुम्हाला एखादे असे काम दिले जाऊ शकते जे यापूर्वी तुम्ही केलेले नसेल। पहिल्यांदा ते कठीण वाटेल, पण तेच काम तुमच्या कौशल्यात भर घालू शकते। वरिष्ठांशी संवाद वाढेल, तुम्हाला एखाद्या नवीन टीमसोबत काम करण्याची संधी मिळू शकते। नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ शोध सुरू करण्यासाठी चांगला आहे। तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रात जाण्याची इच्छा असल्यास आधी योग्य कौशल्य आत्मसात करा। फक्त नोकरी बदलू नका, स्वतःची क्षमता वाढवा। हीच या आठवड्याची करिअरची गुरुकिल्ली आहे। स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी, व्यवसाय करणाऱ्या धनुराशीच्या लोकांनी या आठवड्यात नवीन बाजारपेठ, नवीन ग्राहक किंवा नवीन प्रकारच्या कामाचा विचार करावा। तुम्ही आतापर्यंत ज्या पद्धतीने काम करत होतात त्यात काही बदल करण्याची वेळ येऊ शकते। ऑनलाईन माध्यमांचा उपयोग वाढवण्याचा विचार करा। नवीन ग्राहक कोणत्या ठिकाणी मिळू शकतात याचा अभ्यास करा। एखाद्या दूरच्या शहरातील व्यक्ती तुमच्या कामासाठी उपयोगी संपर्क करू शकते। आर्थिक बाबतीत नवा विचार। धनुराशीच्या लोकांनो, या आठवड्यात पैशांबाबत तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो। काहींना भविष्यासाठी मोठी बचत सुरू करण्याची इच्छा होईल, काहींना नवीन उत्पन्नाचे साधन शोधावेसे वाटेल, काहींना आपला खर्च कुठे जातो याचा विचार करावा लागेल।
तुमच्यासाठी या आठवड्यात एकच उत्पन्नाच्या मार्गावर अवलंबून न राहता कौशल्य वाढवण्याचा विचार फायदेशीर ठरू शकतो. धनुराशीच्या लोकांसाठी प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा मोकळेपणाचा आहे. तुमच्या मनात एखादी भावना असेल तर ती मनातच ठेवण्यापेक्षा योग्य पद्धतीने व्यक्त करा. जोडीदाराला तुमच्याकडून फक्त प्रेम नाही तर स्पष्टता असू शकते. एखाद्या छोट्या गैरसमजामुळे अंतर आले असेल तर संवादाने ते कमी करू शकते. अविवाहित व्यक्तींना एखाद्या प्रवासात, कामाच्या निमित्ताने किंवा ऑनलाईन माध्यमातून नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. पण नवीन नात्यात सुरुवातीला फक्त आकर्षणावर निर्णय घेऊ नका. समोरच्या व्यक्तीचे विचार आणि स्वभाव समजून घ्या. धनुराशीसाठी खास संकेत. धनुराशीच्या लोकांनो, या आठवड्यात 3 गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. पहिली म्हणजे नवीन व्यक्ती, दुसरी म्हणजे नवीन जागा आणि तिसरी म्हणजे नवीन कल्पना. यापैकी एखादी गोष्ट तुमच्या भविष्यातील मार्गाला नवीन दिशा देऊ शकते. विशेषतः दूरच्या ठिकाणाहून येणारी माहिती किंवा एखाद्या नवीन संपर्काकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याच्या बाबतीत तुमच्यासाठी नियमितता महत्त्वाची आहे. प्रवास असल्यास वेळेवर जेवण आणि पुरेशी विश्रांती घ्या. पाणी पुरेसे प्या. झोपेची वेळ शक्य तितकी व्यवस्थित ठेवा. तुमच्या क्षमतेनुसार चालणे किंवा हलका व्यायाम करा. काही आरोग्यविषयक लक्षणे जाणवत असल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घ्या. या आठवड्यात आपल्या श्रद्धेनुसार गुरुवारचा दिवस सकारात्मक साधनेसाठी वापरा. गुरुवारी देवासमोर दिवा लावून प्रार्थना करा. मनात म्हणा, माझ्या आयुष्यातील योग्य मार्ग मला दिसू दे. चुकीच्या दिशेपासून माझे रक्षण होऊ दे. ज्ञान, विवेक, धैर्य आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती मला मिळू दे. धनुराशीच्या लोकांनो, तुमच्या राशीचे प्रतीकच धनुष्यबाण आहे. धनुष्य मागे उडावे लागते तेव्हाच बाण पुढे जातो. तसंच तुमच्या आयुष्यातही काही काळ असा आला असेल की तुम्हाला वाटले असेल सगळे मागे जात आहे, पण कदाचित तो मागे जाण्याचा काळ नव्हता. तो तुम्हाला मोठ्या ओढीसाठी तयार करण्याचा काळ होता. आता 17 ते 23 ऑगस्टचा आठवडा तुम्हाला पुन्हा एकदा लक्ष्याकडे पाहायला सांगतो. तुमचे लक्ष दुसऱ्याने ठरवू नये. तुमच्या आयुष्याची दिशा दुसऱ्यांच्या भीतीवर ठरू नये. तुम्हाला जे शिकायचे आहे ते शिका. जिथे जायचे आहे तिथे जाण्यासाठी तयारी करा आणि ज्या व्यक्तीशी बोलणे आवश्यक आहे तिथे संवाद करा. ज्या सवयी तुम्हाला मागे खेचतात त्या सोडण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा बाण योग्य दिशेने सोडा. कारण फक्त वेग महत्त्वाचा नसतो, दिशा महत्त्वाची असते. या आठवड्यात तुमच्यासाठी प्रवासाची शक्यता असेल. नवीन संपर्क मिळेल, एखादे कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळेल किंवा करिअरबाबत नवीन विचार येईल तर त्याकडे सकारात्मकतेने पहा. तुमच्या आयुष्यातील पुढची मोठी संधी कदाचित एखाद्या मोठ्या आवाजात येणार नाही. ती अगदी शांतपणे येऊ शकते. म्हणून या आठवड्यात एक वाक्य लक्षात ठेवा, मी माझ्या भीतीपेक्षा माझ्या स्वप्नांना मोठे करणार आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व संभ्रम दूर होत. तुम्हाला योग्य दिशा मिळो. तुमच्या ज्ञानात आणि कौशल्यात वाढ हो. तुमच्या प्रयत्नांना योग्य संधी मिळो. तुमच्या कुटुंबात आनंद नांदो. तुमच्या नात्यांमध्ये प्रामाणिकपणाने प्रेम वाढो. आणि तुमच्या आयुष्यात अशी एक सुंदर संधी येऊ की तुम्ही मागे वळून पाहून म्हणाल, हीच ती वेळ होती जेव्हा माझे आयुष्य एका नव्या दिशेने वळले.